नमस्ते. मी आज काळ्या वाटाण्याची आमटी करून दाखवते. आणि हे वाटाणे बघा, हे वाटाणे ह्याला मी मोड काढून घेतले. 2 दिवस झाले बांधून ठेवले होते. ते कसं मध्ये वार आला ना, बुधवार, ते करायचे राहिले, त्याच्यामुळे हे जास्त मोड आले त्याला. आता हे मोडाची आमटी आहे ना, इतकी सुंदर होणार आहे ना, मस्त होते. हे आता मी पहिले कुकरला लावून घेणार आहे. 3-4 शिट्या करून घेणार आहे. धुवून एकदम स्वच्छ घेतले आहेत बघा. ह्याच्यात पाणी कसं जास्त टाकायचं, असं एवढं. अजून पण पाणी लागेल. थोडं पाणी ओतलं आहे, ते कमी होईल ना. कधी कधी शिजत नाहीत वाटाणे, म्हणून हे जास्त जरा पाणी टाकते, कारण आमटीच बनवायची आहे. हे आता कुकर लावला ना, एका गॅसवर आता कुकर लावते, त्याला 4 शिट्या करून घेते आणि तोपर्यंत त्याचा मसाला दाखवते आणि ते भाजून घेते. ते काळे वाटाणे मी आता कुकरला लावले आहेत ना शिजायला, आमटी बनवायला. त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे. हे कांदा आहे, 1 कांदा आहे मोठा, असं एवढा थोडा मोठा घेतला आहे, कारण आमटीच बनवायची आहे ना पातळ. मग 1 कांदा घेतला आहे. हे सुकं खोबरं आहे किसलेलं, आणि हे लसूण आहे, अद्रक आहे, मीठ आहे, आणि मसाला आहे, म्हणजे मी मिरची पावडर घरी बनवलेला मसाला आहे ना तो, आणि हळद आहे, आणि हे तेल आहे. आणि याच्यामध्ये आता हे 3 वस्तू हे भाजून काढायचे आहेत. कढई ठेवली. आता हे मसाला भाजून घेते. त्याच्यामध्ये आता पहिला मी कांदा टाकते. याला फोडणी कशी कांद्याची नाही द्यायची आहे, लसूणची द्यायची वाटाण्याला फोडणी. त्याच्यामध्ये आता थोडं मी तेल टाकते भाजायला. कांदा थोडा भाजला आहे. आता त्याच्यामध्ये अद्रक टाकते आणि लसूण टाकते. आणि 2-3 लसूण आहे ना फोडणीसाठी ठेवते. हे थोडं भाजलं ना, जरा लाल झाला की मग खोबरं टाकते. अशा कुठल्या पण कडधान्याच्या भाज्या आमट्या करायच्या असतील ना, तर त्यांना हाच मसाला असाच लागतो. पण कसं माहिती आहे, मला पण कसं डबल माझं दुसरी भाजी बनवायची तरी पण हाच मसाला लागणार मला, पण ते दाखवायलाच लागतो ना, असं थोडा थोडा करून. हे असा मसाला आहे ना, तुम्ही सगळं करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवू बी शकता. परत कधी भाजी करायची म्हटली ना की पटकन मसाला काढला आणि केला. बरं मी आहे ना तशीच करते, फ्रीजमध्ये आहे ना हे सगळा गोडा मसाला असा करून ठेवते. आणि जेव्हा करायचं असेल ना तेव्हा 2 मिनटं आधी डबा काढायचा फ्रीजमधला मसाल्याचा, आणि मग बनवायचं आपल्याला काय बनवायचं भाजी बिजी. आता मी खोबरं टाकते. मी गरम मसाला नाही घेतला आहे, का माहिती आहे, त्या मसाल्यामध्ये आहे ना माझ्या. तुमच्याकडे खाली मिरची पावडर असली ना तर तुम्ही गरम मसाला घ्या, कारण गरम मसाल्याशिवाय ना भाजी आणि आमटी होत नाही. अशा कडधान्याला आहे ना गरम मसाला लागतो. हा मसाला असा भाजला आहे बघा. पण आता मी टोमॅटो नाही आणले आहेत ना, अचानक बनवली आमटी. आणली होती तेव्हा कसं करायला नाही भेटलं, बुधवार आला. मग आता म्हटलं आता आमटी करते तर टोमॅटो नाही, तर आता तुम्ही आहे ना टोमॅटो टाकू शकता ह्याच्यामध्ये, आमटीमध्ये भाजीमध्ये. टोमॅटो टाकायचंच असं, त्याला कोकम बिकम नाही चालत, आंबट पाहिजे असं नाही. पण टोमॅटोनी आहे ना ते आमटी भाजी चांगली लागते याची कडधान्याची. आता भाजलं आहे खोबरं, मी आता हे काढून घेते. असा मसाला भाजून तयार झाला आहे. आता तो थंड करायला ठेवला आहे, मिक्सरला लावायचा आहे. आता कुकरला शिट्या पण होतात आहे. 2 शिट्या झाले, 4 शिट्या, अजून 2 शिट्या व्हायचे आहेत. मग हे वाटून घेते तोपर्यंत. कुकर बघते थंड झाला काय, थंड झाला आहे, आणि मसाला पण वाटून झाला आहे. आता मी ते कुकर झाकून खोलते, बघूया शिजलेत काय वाटाणे. शिजलेत आहेत मस्त. आता मी हे काय करणार आहे माहिती आहे, हे वाटाणे मस्त शिजले आहे. नंतर मी काय करते माहिती आहे का, हे वाटाणे आहेत ना थोडेसे काढते. कशाला, वाटायला. म्हणजे कसं ते वाटून आहे ना ते घट्टपणा येणार त्याला. मग हे थोडेसे वाटते, हे वाटायला थंड करायला ठेवते.
आता तोपर्यंत मी आमटीला फोडणी देते. मस्त गॅस पेटवलाय आणि आता तेल पण टाकते थोडं. आणि आता त्याच्यामध्ये तेल तापलं ना, मग त्याच्यामध्ये लसूण टाकायची आहे. लसूण खेचून घेतले आहे, 3 पाकळे लसूण आहेत. हे म्हणजे आमटीला भाजीला आहे ना, हे लसूणची फोडणी द्यायची. याच्या आधारे मी याच्यामध्ये लसूण टाकते. लसूण टाकली ना, मग थोडं झाकण ठेवायचं त्याच्यावर, म्हणजे वाफ बाहेर नाही यायला पाहिजे. हे बघा बारीक पाणी टाकून हे असं गरगरीत चांगलं वाटलेलं आहे. ते आता मी तुम्हाला दाखवते कशी वाटाण्याची आमटी बनवायची. आता मी फोडणी देते आहे, झाकण काढते मी. हे बघा लसूण मस्त करपले चांगले. आता लगेच झाकण मारायचं, म्हणजे कसं लसूणची वाफ बाहेर नाही यायला पाहिजे. आता मी गॅस फास्ट करते, जरा झाकण खोलते. त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकते अर्धा चमचा. त्याच्यात गरम मसाला वगैरे आहे ना, म्हणजे तिखट लागतो म्हणून. थोडीशी हळद टाकायची. हळद टाकली की नाही हे सगळं असं म्हणजे सर्व हलवून घ्यायचं ढवळून. आता त्याच्यामध्ये आहे ना, मी ते वाटाणे शिजले आहेत ना, ते ओतते कुकरमधले. हे वाटाण्याचं पाणी आहे ना, ते टाकायचं नाही आहे. थोडं काढून ठेवते, थोडं पाणी काढून ठेवते, का ते वाटायचं आहे ना वाटाणे, त्याच्यामध्ये टाकायला. हे बघा काळे वाटाण्याची आमटी. अजून तिला टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, ते वाटाणे वाटून टाकायचे आहे, म्हणजे कसं म्हणजे घट्ट होणार ती. हे आता झाले ना, ह्याच्यापेक्षा पण ते घट्ट होणार. नाही तर काय वाटाणे कसं कोण खात नाही मग आमटीमधले, म्हणून थोडे वाटाणे वाटून टाकायचे. ह्याला तर कढी येईपर्यंत ते मी वाटाणे आहेत ना, ते वाटून घेते. हे वाटाणे शिजलेले काढून ठेवले आहेत ना थोडे वाटायला, ते तर वाटून बारीक त्याची पेस्ट बनवते आणि ते आमटीला लावते. म्हणजे कसं म्हणजे कणिक वगैरे पीठ लावायची गरज नाही. थोडं पाणी टाकते. हे बघा हे वाटाणे असे बारीक केले आहे, शिजलेले वाटाणे. त्याच्यात थोडं हे ते वाटाण्याचंच पाणी काढून ठेवलं होतं ना, ते असं सारखं करून आहे ना, ते आता आमटीमध्ये ओतायचं. म्हणजे आमटी कशी मस्त घट्ट होणार. म्हणजे त्याचंच पाणी त्याला वापरायचं. आमटी बघा कशी मस्त झाली आहे. थोडं पाणी येते टाकते, त्याचंच आहे ना म्हणून. आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. हे मीठ टाकते त्याच्यामध्ये. आमटी आपली मस्त आता कढाला की झाली तयार. काळ्या वाटाण्याची मोड आलेलीची आमटी छान झाली आहे. एकाची चपाती बरोबर पण खाऊ शकता तुम्ही, आणि भाताबरोबर तर खूपच आवडीने खाणार. म्हणजे आमच्या गावामध्ये अशी बनवतात. आता प्रत्येकाच्या घरी कशी कशी बनवतात ते नाही मला माहिती, पण मी अशी बनवते. मस्त झालाय रस्सा एकदम. हे बघा छान झालाय. आता कढाला ना की मग गॅस बंद करायचा. कढाला आहे मस्तपैकी आणि आमटी तयार पण झाली आहे. एकदम मस्त काळ्या वाटाण्याची आमटी. ही कशी चांगली शिजवायची पण असते. म्हणजे कुकरला कसं चांगलं शिजलं ना, मग ते असे जास्त बघ नंतर फोडणी दिल्याच्या नंतर शिजवायची गरज नाही. अशी चांगली हलवून हलवून चांगली ती आता शिजलेली आहे. आणि कसं आता तेल बिल सगळं लागलं पाहिजे ना त्याला व्यवस्थित, म्हणून ती अशी ढवळत राहायची. तर छान वास येतोय बघा चिकन सारखा. म्हणजे मसाला कसा
सर्व आमच्यामध्ये ती पद्धतच आहे. खोबरं, कांदा घ्यायची, लसूण, गरम मसाला सगळ्या गोष्टीमध्ये. आता मस्त कड आलाय आमटीला, छान झाली आहे बघा. काल्या वाटाण्याची आमटी.